मित्र नमस्कार. तुम्ही पाहताय आकार DG9 आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी. आज तातडीनं म्हणजे मी मुंबईत नाहीये, नागपुरात आलोय अधिवेशनासाठी आणि इथून कुठलीही सोय सुविधा नसताना मी हा व्हिडिओ करतोय. त्यामागचं कारण हे आहे की परवा जेव्हा मी मुंबईतून निघालो त्याच्या आधी अ, मी एक व्हिडिओ केला होता. तो होता दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्ये प्रकरणाचा व्हिडिओ. त्या व्हिडिओमध्ये ॲडव्होकेट निलेश ओझा यांची मी मुलाखत घेतली होती. एक सर्वसामान्य मुलाखत होती. निलेश ओझा ज्या पद्धतीनं याविषयी एक बाजू लावून धरतायत ती बाजू मांडण्याचा मी प्रयत्न केला होता आणि स्वतः ते प्रत्यक्ष आपल्याशी बोलले, चर्चा केली आणि त्यातून त्यांनी ज्या पद्धतीनं ज्या वाटेनं प्रवास केलाय या सगळ्या प्रकरणात, कसे कसे पुरावे त्यांनी मांडलेत, कसे कसे पुरावे गोळा केलेत आणि यात कुठेतरी एक मोठ्या धेंडाचं नाव येतंय आणि त्यामुळेच सगळीकडून ज्या पद्धतीनं मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, म्हणजे अगदी निलेश ओझा असतील किंवा त्यांचे सहकारी असतील, ते रशीद खान पठाण ज्यांनी ही याचिका दाखल केली आहे, त्यांनाही 50 कोक्यांची ऑफर घेऊन उभाटा गटाचा एक आमदार भेटायला गेला होता. त्याचंही नाव पुढे मागे कदाचित आपल्यासमोर मांडता येईल. पण झालंय असं की जर कर नाही तर डर कशाला, जसं आपण म्हणतो त्या पद्धतीनं या मंडळींचा तर यात काही दोषच नाहीये किंवा यांचा काही सहभागच नाहीये. सुशांत सिंग राजपूत खरोखरच वैफल्यग्रस्त होऊन त्याने आत्महत्या केलेली असेल किंवा त्या दिशा सालियनने स्वतःहून आत्महत्या नाही म्हणता येणार, पण कदाचित चुकून तिचा तोल जाऊन ती त्या 14व्या माळ्यावरून खाली पडली आणि मृत्यू झाला असेल. तर या सगळ्या गोष्टी आपण मान्य करून पुढे चालूयात की या ज्या बड्या धेंड्यांची नावं आपण घेतोय त्यांचा काहीच दोष नाही, ते निर्दोष आहेत. मग हे निर्दोष असलेले लोक वारंवार त्यांच्या विरोधात अशा पद्धतीनं कुठे एखादा भांडाफोड होत असेल, गौप्यस्फोट होत असेल आणि त्यांच्या ह्या सगळ्या काळ्या कर्तुती जर कोणी संगतवार तुमच्यासमोर मांडत असेल, तर त्या रोखण्यासाठी, त्यात आडकाठी करण्यासाठी ज्या पद्धतीनं यांची जी इकोसिस्टीम आहे ती काम करते, यांच्या सगळ्या सोशल मीडिया IT सेलवाल्यांनी हात धुवून परवा त्या माझ्या व्हिडिओच्या मागे रिपोर्ट करण्याचं काम सुरू केलं होतं. इतका रिपोर्ट केला, असं झालंय त्या व्हिडिओ खाली सुरू होताना आधी एक डिस्क्रिप्शन येतं की हे सुसाइडल हार्मफुल कंटेंट असल्यामुळे तुम्हाला हे तुमच्याच जबाबदारीवर बघायचं असेल तर कन्फर्म करून पुढे चला, अन्यथा कॅन्सल करा. बऱ्याचदा काय होतं की आमचे सर्वसामान्य जे प्रेक्षक आहेत, आज भले आपण 4,53,000चा आकडा गाठलेला असला तरी त्यातले बरेचसे प्रेक्षक हे जवळपास 60-70च्या आसपास असलेले आहेत. त्यांना असा कुठलाही मेसेज आला, समोर व्हिडिओ दिसत नसेल, टोटली ब्लॅकआउट असेल, तर त्यांच्यात ते लक्षात येत नाही की आपल्याला नेमकं काय करायचंय. या सगळ्यांचाच माझ्याशी संपर्क होतो असंही नाही. त्यातल्या बऱ्याच लोकांनी मला मेसेज केले, काहींनी कमेंट्स करून विचारलं की असा मेसेज येतोय, काय करायचं. मी त्यांना सांगितलं कन्फर्म करून पुढे चला, तुमच्या सोल डिस्क्रिप्शनने तुम्ही पाहू शकता. पण जवळपास लाखभर लोक अशी होती की ज्यांना हे करता आलं नाही. त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून हे माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ तुमच्या ज्या काळ्या कर्तुती आहेत त्या झाकण्यासाठी तुम्ही एखादा व्हिडिओ कसा दाबायचा, त्याचा रीच कसा कमी करायचा, त्याचे व्ह्यूज कसे पोचू द्यायचे नाहीत लोकांपर्यंत. आणि हे जे काही सत्य मांडलं जातंय अशा पद्धतीनं काहीतरी कोर्टात न्यायालयात काहीतरी तुमच्या विरोधात सादर केलं गेलंय आणि भविष्यात ते तुमच्या अंगाशी येणार आहे. या गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोहोचू नयेत यासाठी तुमची जी धडपड चालू आहे, त्या धडपडीतून तुम्ही जो काही प्रकार केलाय, हा तुमच्या ते 40 पैसेवाले जे IT सेलवाले आहेत त्यांनी, म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं ते रिपोर्ट केलं आणि त्या रिपोर्टमुळे तो मेसेज येऊ लागला. काहींना तो व्हिडिओ पाहताच येत नाहीये, म्हणजे तो कन्फर्म केल्यानंतरही तो दिसत नाहीये. म्हणजे या ज्या पद्धतीनं एक प्रकारे गुगल म्हणा किंवा YouTube म्हणा यांचं जे अल्गोरिदम आहे त्याचा अभ्यास करून त्यांनाही आपल्या पद्धतीनं मोल्ड करण्याचं काम ही सगळी यंत्रणा करते. आणि त्या यंत्रणाचं एका बाजूला मला कौतुकही करावंसं वाटतं की एवढी सक्षम यंत्रणा एक राज्यातला एक पक्ष, राजकीय पक्ष राबवतो. तर मग ज्या पक्षानं
याच सगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून 2014ला भारताची, या देशाची सत्ता काबीज केली होती. त्या पक्षाची तेवढीच सक्षम यंत्रणा सध्या काय करते? झोपा काढते, शिथिल झालीये, की माज आलाय? माज आलाय मागच्या 9 वर्षाच्या सत्तेचा. आणि त्यांना आता असं वाटू लागलं की पुढचे 5 वर्ष काय, पुढचे 10 वर्षही आम्हाला कोणी हरवू शकत नाही. तर मला वाटतं वेळीच त्यांनी आपली ही सगळी अधोगती जी सुरू आहे तिच्याकडे पाहावं, त्यातून धडा घ्यावा आणि आमच्यासारखे जे लोक आहेत, जे राष्ट्रीय विचारावर चालतात, राष्ट्रीय विचारांचा पुरस्कार करतात, हिंदुत्ववादी विचारांचा पुरस्कार करतात आणि त्यातून जर आम्हाला काही वेडंवाकडं दिसत असेल तर त्यावर आम्ही प्रहार करतो. ते व्हिडिओ जे आम्ही तुमच्यासमोर मांडत असतो, कित्येक लोक आम्हाला काळजीने फोन करतात, मेसेज करतात, की हे सगळी मंडळी जर मनसुख हिरन एक चांगलं उदाहरण आहे, जे नेहमी सातत्यानं मला दिलं जातं, की तुमचाही मनसुख हिरन केला जाईल. आता मनसुख हिरनच्या पोटात बरीच रहस्य लपलेली होती. त्यामुळे त्याला त्या मुंब्र्याच्या रेती बंदरमध्ये बुडवला गेला. माझ्या पोटात काहीच नाहीये, माझ्या पोटात काही टिकतही नाही. मला जे कळतं ते मी तुमच्यासमोर मांडून मोकळा होतो. कदाचित हा एक माझ्यासाठी प्लस पॉइंट असू शकतो. आणि माझ्या जीवाचं बरं वाईट करणं वगैरे हे लांबची गोष्ट आहे. पण आम्ही काही कुणाच्या वाईटावर नाही आहोत. समाजातील ज्या सद्गुण विकृती आहेत किंवा सद्गुणाच्या पुतळ्याच्या आड जे काही एका अंधाऱ्या रात्रीत एक वेगळं रूप त्यांचं पुढे येतं आणि ते येऊ दे, काही हरकत नाही. प्रत्येक माणसात 2 माणसं दडलेली असतात, 2 व्यक्तिमत्व असतात. एखादा चांगला असतो, एखादा वाईट असतो. तो वेगवेगळ्या ऍस्पेक्टने आपण पाहायचा असतो. तो कशा पद्धतीनं चांगला असतो, कशा पद्धतीने वाईट असतो, हे आपल्याला माहिती आहे. माझ्यातही काही दुर्गुण असतील. मी ज्या पद्धतीनं समाजासमोर व्यक्त होतो किंवा ज्या पद्धतीनं मी स्वतःला प्रस्तुत करतोय, त्याहीपेक्षा काहीतरी वेगळं माझ्यात दडलेलं असेल. काही माझ्या आवडीनिवडी असतील. तर या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर प्रत्येक माणसांना ही मुभा दिली पाहिजे व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून, की तू तुझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तुझी दुसरी बाजू तुझ्या व्यक्तिमत्वाची आहे, त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. पण ते तुझ्यापुरतं मर्यादित राहिलं तर ते उत्तम, केव्हाही चांगलं. त्या गोष्टीमुळे जर इतरांना त्रास होत असेल, इतरांचे जीव जात असतील, तर कुठेतरी त्यावर बोलणं भाग आहे. म्हणून आम्ही बोलत असतो. आम्हालाही आदित्य ठाकरेंच्या त्या सगळ्या नाईट लाईफबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काही आकस नाहीये. आज त्यांच्याकडे करोडो रुपये त्यांच्या आजोबांनी कमवून ठेवलेले, वडिलांनी कमवलेले, सगळ्या शिवसैनिकांनी कमवून दिलेले. आज आमच्याकडे काही नाहीये. तर त्याचा आकस नाहीये, की तुमच्याकडे हजारो करोड आहेत आणि आमच्याकडे साधे लाखभर रुपये नाहीत. बँक खाता बघा आमचं पासबुक काढून. लाख रुपये पण जमा नाहीये. त्याचं दुःख नाही वाटत किंवा त्याची खंत वाटत नाही आणि त्याबद्दल त्यांच्याशी आकस करण्याची आमची लायकी नाही. ते ठाकरे आहेत, आम्ही सामान्य माणसं आहोत. पण ह्या एका गोष्टीमुळे असं नाहीये ना, की तुम्हाला सर्व अधिकार मिळालेले आहेत. तुम्ही काही करू शकता. ज्या पद्धतीनं तुमच्या नाईट लाईफचा जर सामान्य माणसाला त्रास होत असेल, सामान्य माणूस म्हणजे सुशांत सिंग राजपूत भले सेलिब्रिटी होता, ती दिशा सालियन तर सुशांत सिंग राजपूतची पूर्वाश्रमीची मॅनेजर होती किंवा करण जोहरच्या कंपनीत तिने काम केलं होतं, बरंच काही असेल. पण तरी ती एका सामान्य कुटुंबातली होती ना. ते सालियन कुटुंब जे आहे, तिचे आई वडील, ते बिचारे त्या दिवशी धाय मोकळून रडत होते मीडियासमोर. याआधी ज्या वेळेला त्या किशोरीताई पेडणेकर त्यांच्याकडे गेल्या होत्या, तेव्हा मात्र त्यांना 2 तास बंद दाराआड काय समजावलं गेलं, काय धमकावलं गेलं किंवा कुठल्या पद्धतीच्या लालूच आमिष दाखवली गेली, हे त्यांना माहिती. आता हे टेम्परिंग द एव्हिडन्स ह्या एका मुद्द्याखाली किशोरताई पेडणेकरांच्याही अडचणी वाढलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता जे तुमच्या अंगाशी यायला लागलेलं आहे आणि ते कुणीतरी या अशा YouTube सारख्या माध्यमातून जनतेसमोर मांडतंय, ते तुम्हाला नको आहे. आणि त्यासाठी तुम्ही तुमची ही सगळी शेंडकी फळं जी आहेत, जी फळी आहे तुमची, फळं म्हणालो मी, फळं नाहीये ती, ही फळी आहे.
ही फळी ज्या पद्धतीने कामाला लागले त्यांना आता कुठेतरी रजा द्या, थोडी विश्रांती घ्यायला सांगा. खूप झालं. नाही नाही म्हणा, तुम्ही कितीही आटोकाट प्रयत्न केले तो व्हिडिओ रोखण्याचा, एवढं रिपोर्ट केलं तरी तो जवळपास 1.25 लाखाच्या वर लोकांनी पाहिलाय. आणि 1.25 लाख, आपण हा सव्वा जो आकडा असतो ना, ₹1.25, 1.25 लाख, हा ₹1.25 जेव्हा सत्यनारायणच्या पूजेत मांडला जातो किंवा दक्षिणा म्हणून दिला जातो, त्याचा जो एक प्रकारचा ऑरा असतो ना त्या सव्वाचा, तो फार मोठा असतो. हा 1.25 लाखाचा आकडा तुमच्यासाठी कमी असेल, पण या 1.25 लाखांनी 10 लाखाचं काम केलंय. तुमच्याबद्दल जे काही मला समाजासमोर मांडायचं होतं, सांगायचं होतं, ते व्यवस्थित पोचलेलं आहे. त्यामुळे आता तरी तुमच्या त्या टीमला जरा विश्रांती घ्यायला सांगा. एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. आणि आमच्या सगळ्या प्रेक्षक वर्गालाही मला आश्वस्त करायचं आहे की काही होत नाही, काही होत नाही. मी व्यवस्थित आहे, सुरक्षित आहे आणि ह्या गोष्टी मी मांडत राहणार. जशा मला समजतील तशा मांडत राहणार. आणि असे व्हिडिओ आले तर त्यावर रिपोर्ट करून अशा पद्धतीचं डिस्क्रिप्शन वगैरे येत राहील, त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन्स येत राहतील. तुम्ही मात्र माझी साथ सोडू नका. तुम्ही ज्या पद्धतीनं 1.25 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय, यापुढे ती संख्या वाढत जाणार आहे. आणि हे जर डिस्क्रिप्शन आलं नसतं तर कदाचित तो 3-4 लाख लोकांनी पाहिला असता. पण माझ्या मते ह्या 1.25 लाख लोकांनी एवढा प्रोपोगंडा केला या विषयाचा. काहींनी मला वकिलाचा सल्ला घ्या किंवा कायदेशीर कारवाई करा, यूट्यूबवरती दावा ठोका, या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. करू, सगळ्या गोष्टी योग्य वेळ आल्या की नक्की करू. तुर्तास या अशा एका व्हिडिओच्या रीच कमी करण्यानं आपल्याला काही फरक पडत नाही. असे अनेक खुलासे, अनेक पुरावे जे वकील आहेत निलेश ओझा यांच्याशी जेव्हा मी खाजगीत बोलत होतो तेव्हा त्यांनी मला सांगितलेले आहेत. ते सगळे खुलासे, सगळे पुरावे मी वेळोवेळी मांडत राहणार. जोवर या अशा लोकांना जर ते दोषी असतील तर त्यांना शिक्षा मिळेपर्यंत मी हे बोलत राहणार, याची खात्री बाळगा. तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा. माझी काळजी करू नका. आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.